वडिलांसारखं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही. आई वडील हे जगातील सर्वश्रेष्ठ गुरु आहेत आपल्यासाठी. याच्यावरच एक सुंदर असा लेख कोणी लिहिलं आहे माहीत नाही, पण खूप छान आहे. एका संध्याकाळची तरी अंदाजे 8 वाजलेले होते. हॉटेलमध्ये आम्ही 3 मित्र बसून चहा घेत होतो. आमच्यासमोरील दुसऱ्या टेबलवर एक व्यक्ती आणि 10 वर्षाची मुलगी बसलेली होती. त्या व्यक्तीचा शर्टही फाटका होता. शर्टवरची 2 बटणे गायब होती. मळकी पॅन्ट, थोडी फाटकी, रस्ता खोदणारा वेट बिगार असावा. पण मुलीची छान 2 वेण्या घातलेल्या होत्या. फ्रॉक जरा धुतलेला वाटत होता. तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल होता. तो सगळीकडे डोळे मोठे करून फडफडत पाहत होती. गुबगुबीत सोफा, त्याच्यावर बसून ती अगदी सुखावलीच. वेटरने 2 स्वच्छ ग्लास थंडगार पाणी ठेवले. त्या व्यक्तीने वेटरला मुलीसाठी 1 डोसा आणा असे सांगितले. मुलीचा चेहरा तर अजूनच खुलला. वेटर म्हणाला, आणि तुमच्यासाठी काय आणू? नाही, मला काही नाही. डोसा आला. चटणी सांबार वेगळा, गरमागरम मोठा फुगलेला. मुलगी डोसा खाण्यात गुंग होती आणि तो आपल्या मुलीला पाहण्यात पाणी पित होता. तेवढ्यातच त्याचा फोन वाजला. साधा फोन होता. आजकालच्या भाषेत त्याला डब्बा फोन म्हणतात. फोनवर आवाज बरोबर येत नव्हता, म्हणून त्याने फोन स्पीकरवर केले. मग तो मित्राला सांगत होता, आज मुलीचा वाढदिवस आहे, म्हणूनच तिला हॉटेलात घेऊन आलो आहे. जर शाळेत तुझा पहिला नंबर आला तर मी तुझ्या वाढदिवसाला हॉटेलात मसाला डोसा खायला घालीन असे म्हणालो होतो. ती डोसा खात आहे. मित्र, छान. अरे तू काय खात आहेस? मी काहीही बोलावले नाही रे. दोघांना हॉटेलमध्ये खायला कुठे परवडणार आहे? घरी पिठले भात आहे माझ्यासाठी. त्याचे हे बोलणे ऐकून मी स्तब्धच झालो. बाप कसाही असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, मुलीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल. मी काउंटरवर चहाचे आणि त्या 2 डोस्याचे पैसे भरले आणि सांगितले, अजून 1 डोसा आणि चहा त्या टेबलावर पाठवा. जर पैसे नाही असे विचारले तर त्यांना सांगा की आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना, तुमची मुलगी शाळेत पहिली आली ना, आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकलेले आहे, म्हणूनच आमच्या हॉटेलकडून खास असाच अभ्यास कर म्हणावं. याचं बिल नाही, पण कृपा करून फुकट हा शब्द वापरू नका. त्या बापाचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता आणि अजून 1 डोसा त्या टेबलवर गेला. मी बाहेरून बघतच होतो. बाप थोडा कावराबावरा झाला आणि म्हणाला, मी 1च डोसा म्हणालो होतो. तेव्हा हॉटेलचे मॅनेजर, अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली हे आम्ही ऐकलेलं आहे, म्हणून आमच्या हॉटेलकडून तुम्हा दोघांना फ्री. वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. मुलीला म्हणाले, बघ असाच अभ्यास केलास तर काय मिळतंय. वडील वेटरला म्हणाले, हा डोसा बांधून द्याल का? मी आणि माझी बायको दोघं बी अर्धा खाऊ. तिला कुठे असे खायला मिळते. आणि आता माझ्याही डोळ्यात खळखळ पाणी आले. थँक्यू.